नमस्कार। जशी की तुमची सकाळ रोज चहापासून होते तशीच माझी सकाळ रोज चहापासून होते, कारण मला चहा घेतल्याशिवाय पुढचं काम करायला अजिबात मूड होत नाही। आज हरतालिकेचा उपवास आहे, त्यामुळे मी आमचा ब्रेकफास्ट नाही बनवत आहे। तर इथे मी माझ्या मुलीसाठी आणि नवऱ्यासाठी चीज उत्ताप्पा बनवते। तर त्यासाठी मी कांदा, टोमॅटो आणि मिरची कापून घेतले। कोथिंबीर पण टाकू शकता, माझ्याकडे आज नव्हती। तर आणि जो चीज आहे ते मी घरी बनवलेलं आहे। 1 लिटर दुधापासून भरपूर चीज बनलेलं। यूट्यूबवरती खूप सगळ्या वेगवेगळ्या रेसिपी आहेत चीज बनवायच्या आणि खूप साधं सोपं आहे। मुलांसाठी जर तुम्ही चीज देणार असाल तर घरी नक्की ट्राय करा। अगदी 5-10 मिनिटांमध्ये चीज बनतं आणि खूप छान, मार्केटपेक्षा जास्त चांगलं चीज बनतंय। त्याच्यामध्ये दुसऱ्या आणखी काही वस्तू ॲड नसतात, त्यामुळे ते मुलांसाठी खूप चांगलं आहे। चीज उत्ताप्पा बनवून झाल्यानंतर इथे मी हरतालिकेची पूजा करायला घेतलेलं आहे। आज पांढरी साडी होती माझ्याकडे, तर म्हटलं चला पांढरी साडी घालून पूजा करूया। तर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज मी माझी ती वस्तू आणलेली आहे जी मी 11वीत बनवलेली, आज 12 वर्ष झाली। तर ती म्हणजे वाळूची पिंड। त्यावेळेस मी सोमवारचे व्रत केलेले, तेव्हा मी पिंड बनवलेली। ती अजून माझे वडील पूजत होते, त्यांच्याकडे 3 पिंड झाल्या होत्या, त्यामुळे मग मी घेऊन आले, मला आणायचीच होती। भरपूर वर्षानंतर मी माझी पिंडाच परत पूजली आहे। माझं आणि तिचं खूप स्ट्रॉंग कनेक्शन आहे। मी माझ्या पद्धतीने, साध्या सोप्या पद्धतीने मी आज व्रत ठेवलेलं आहे किंवा पूजा झालेली आहे माझी। तुम्ही तुमच्या पद्धतीने कशी करता किंवा वेगवेगळ्यांची वेगवेगळी पद्धत असते। काही नवीन असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि आज पूजा करून झाल्यानंतर भरपूर कामे राहिली आहेत। गणपती बाप्पांचा छत बनवायचं आहे, त्यामुळे तिथं मंदिर ठेवलेलं आहे, त्यामुळे मला तिथं पूजा मांडता नाही आली। तिथं भरपूर पसारा पण पडलेला आहे, म्हणून म्हटलं आज टेबलवरती पूजा मांडावी। आणि त्यानंतर गणपती बाप्पांना बुक करायला जायचं आहे, मला छत पण बनवायचं आहे। माझी खूप सगळी कामे झालेली आहेत। तर आता इथे माझं हरतालिकेची पूजा करून झाल्यानंतर आम्ही गेलो गणपती बाप्पा बुक करायला। ज्यावेळेस आम्ही इथं पोचलो ना, इतक्या छान छान मूर्त्या तिथं होत्या ना, मला कन्फ्युजनमध्ये मी पडलेली की कोणती मूर्ती घेऊ। खूप मोठ्या मोठ्या मूर्त्या होत्या, इतकं छान कलरिंग वगैरे त्यांना केलेलं, कमी पैशामध्ये एकदम मस्त मूर्त्या बनवलेल्या। मी जे गणपती बाप्पा बुक केलेत ना, ते मी तुम्हाला नाही दाखवणार, ते मी उद्या दाखवणार। मला सगळ्यात ही पण मूर्ती आवडलेली, पण ह्याच्यामध्ये छोटी मूर्ती मी विचारलं तर त्यांच्याकडे नव्हती अवेलेबल। एक विना घेतलेली मूर्ती होती गणपती बाप्पांची, खूप छान होती, पण ती थोडीशी डॅमेज झालेली। त्यानंतर गणपती बाप्पा बुक करून आल्यानंतर आम्ही गणपतीचं डेकोरेशन करायला घेतले। वरती अंतरण्यासाठी छतावरती मी हे आर्टिफिशियल मॅट घेतलेले आहे, जे 4 पीसमध्ये भेटलेले, ज्याला आम्ही दोऱ्याने शिवून ह्याचा एक भाग तयार केला आहे। त्यानंतर हे प्लेन एवढं खास दिसत नव्हतं, म्हणून त्याच्यामध्ये ते तुरे असतात ना, त्याला कळ्या नाही म्हणता येणार, तुरे आहेत, तर ते एक पॅकेट घेतलेलं आणि ते असं मध्ये 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 आम्ही लावून घेतलेलं आहे। आता या व्हिडिओमध्ये कसं दिसतंय मला माहीत नाही तुम्हाला कसं वाटतंय, पण रिअलमध्ये खूप छान दिसत होतं। जेव्हा पूर्ण सेट तयार होईल ना, तेव्हा मी तुम्हाला पूर्ण त्याचा व्हिडिओ दाखवेन। तर हे वरचं छत अशा प्रकारे झालेलं आहे आणि मंदिरावर एवढा सगळा पसारा आहे। त्यानंतर आता हे सगळं उचलून परत डेकोरेशन करायला घ्यायचं आहे। तर इथं या पाईपा किंवा जे छत आहे ते रेडीमेड पण भेटतं, तर ते नाही घेतलेलं मी, पाईपा आणून परत मी त्याचं बनवलंय, कारण मला माझ्या पद्धतीने कलर कॉम्बिनेशन आणि डेकोरेशन करायचं होतं। तर सगळे वेगवेगळे कपडे मी विकत घेतलेले आहेत। पाठीमागे थोडासा शिमरी टाईपमध्ये सिक्वेन्सवाला घेतलाय आणि पुढे आता पिंक आणि येलो कलरचं कॉम्बिनेशन करणार आहे मी। हे फक्त 1,500चं मी डेकोरेशनचं सामान घेतलेलं आहे, प्लस हे छताचं ज्या पाईप आहेत त्या वेगवेगळ्या आहेत। तर याच्यामध्ये खूप छान डेकोरेशन होतंय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी गणपती बाप्पांचं एक सॉन्ग रेकॉर्ड केलेलं आहे, जे मी लवकरच अपलोड करणार आहे। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमचा असंच प्रेम आणि सपोर्ट असू द्या। तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा।